या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आम्ही ज्यांना मान दिला, कारण वैद्यनाथ प्रभूच्या समोर साक्षी जवाहर ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं वैद्यनाथ मंदिर इथे आपण कार्यक्रम करत आहोत. आणि या कार्यक्रमाचं यश तेव्हाच होईल जेव्हा मंदिराचा ट्रस्ट आपल्यासोबत असेल. तर राजेशजी देशमुख यांना या कार्यक्रमाचे ते अध्यक्ष आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित महाराष्ट्र आमचे तहसीलदार देखील पदस्थ अधिकारी इथले अध्यक्ष आहेत. तसेच मनीष कोळकरजी प्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्ड, तसेच सोमनाथ कुरमुडेजी उपप्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पी.व्ही. नाईक उपप्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, आर.जी. क्षीरसागर क्षेत्राधिकारी, पंकज बावणी क्षेत्राधिकारी मंचावर उपस्थित, या परळी मंडळाच्या अध्यक्षा उमा समशेट्टी काकू, मंचावर उपस्थित आमच्या सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक, आमचे भीष्माचार्य राजकारणातील आदरणीय दत्तप्पा एकटे सर, परळी ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष राजेश देशमुख, माजी अध्यक्ष सतीश भाऊ मुंडे, आमचे बँकेचे व्हाईस चेअरमन आमचे दोन रमेश कराड, डायरेक्टर संदीप लाहोटी, आमचे प्रकाश जोशीजी, श्रेया मुंडेजी, पवन मुंडेजी, जगत करतात्या, डॉक्टर कराड, शालिनी ताई कराड, उपस्थित रवी, आता मला त्यांना सगळ्यांचीच नावं माहिती आहे, मी तुमची क्षमा मागते. आमची शुभांगी मुंडे, चोंगरेताई, सगळेच इथे आलेले कार्यकर्तागण आणि आता इथे उपस्थित असणारे सर्व, हे मला नाही करायचं काय कार्यक्रम सर्व उपस्थित मान्यवर आणि प्रभू वैद्यनाथ त्याच्या चरणी नतमस्तक होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी त्या काळात धर्माचं रक्षण करण्यासाठी आणि धर्माचं रक्षण करत असताना विध्वंस केलेल्या मंदिरांसाठी, त्यांच्या जीर्णोद्धारासाठी एक मोहीम उभी केली. आजचं माझं भाषण हे खूप राजकीय नक्कीच नसणार आहे, जे नसतंही इलेक्शन शिवाय, पण एक महत्त्वाचा विषय मी मांडणार आहे आणि परळीकरांना हे विषय ऐकण्याची सवय लावून घ्यावी लागणार. मी बघत आहे, आता मी वनीकरणाच्या सामाजिक वनीकरणाच्या कार्यक्रमाला गेली, तिथे मी वृक्षारोपण केलं, तर तिथे तरुण सगळी मंडळी आमची टीम आहे, अरुण आहे, योगेश आहे, अनेक लोक आले होते की आम्ही त्या इथे वृक्षारोपण करतो. तर मला आनंद वाटला की याकडे लोकांचं लक्ष दिलं गेलेलं आहे. आणि हे भाषण जे मी आज करत आहे ते भाषण नसून एक संभाषण आहे, एक विनंती आहे आणि तुम्हा सर्वांना यामध्ये सहभागही करून घ्यायचा आहे. जेव्हा जलसंधारण खातं माझ्याकडे आलं होतं तेव्हा प्रचंड दुष्काळ होता आणि जलयुक्त शिवार योजना मी केली होती. तेव्हाही लोकांना मी सोबत घेतलं, लोक सहभागाची वाट लावली, तर लोकांनी 10% पैसे गावोगावी उभे केले, जिल्ह्यामध्ये उभे केले आणि जलसंधारणाची मोठी कामं झाली. आणि बीड जिल्ह्यामध्ये जेव्हा मी पालकमंत्री म्हणून 14 मध्ये आले तेव्हा हजारो टँकर बीड जिल्ह्यामध्ये होते, ते 0 टँकर पर्यंतचा प्रवास आम्ही करण्यामध्ये यशस्वी झालो. कोणतीही योजना जर राबवायची असेल तर ती कागदावर राबवून होत नाही, केवळ प्रशासकीय पातळीवर राबवून होत नाही, तर ती योजना यशस्वी करण्यासाठी लोकांचा सहभाग तेवढाच महत्त्वाचा आहे. आज 22 मे पासून ते 5 जून पर्यंत केंद्र शासनाने देशभर पर्यावरणाच्या संवर्धनाचे कार्यक्रम राबवलेले आहेत. त्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांची कालच स्त्री जन्मशताब्दी जयंती महोत्सव साजरा केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा स्पेशल त्याच्यामध्ये अहिल्यादेवींच्या कामांना उजाळा देण्यासाठी आणि त्यांचा आदर्श पुढे नेण्यासाठीचे कार्यक्रम घेण्याचा आग्रह होता. आणि म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या चरणी मी नतमस्तक होते आणि महादेवाच्या समोर तुम्हा सर्वांना हात जोडून विनंती करते की हा कार्यक्रम चमकण्याचा नाही, हा कार्यक्रम न्यूजमध्ये येण्याचा नाही, हा कार्यक्रम राजकीय काहीतरी पटलावरचा नसून हा कार्यक्रम आपल्या भविष्याच्या पिढीसाठी आहे. एखादी संपत्ती जेव्हा एखादा परिवार निर्माण करतो तर आपल्या पुढच्या पिढीला देत असतो. नाव तयार झालं तर त्याचा फायदा पुढच्या पिढीला होत असतो. तर एखादी संपत्ती जशी आपण पुढच्या पिढीला देत असतो तसंच आपण प्रत्येक निर्णयातून पुढच्या पिढीपासून काहीतरी हिरावून घेत असतो. आज आपण केलेला प्रत्येक प्रदूषण हे पुढच्या पिढीतून हिरावून घेतलेला श्वास आहे. आपल्या मुलाबाळांना पाण्याच्या थेंबासाठी तरसावं लागू नये,
ऑक्सिजनसाठी तरसावं लागू नये ही जबाबदारी आता आपल्यावर येऊन पडलेली आहे. आणि म्हणून सर्वात पर्यावरणासाठी वृक्षारोपण करावं, पर्यावरणासाठी स्वच्छता ठेवावी. पण सर्वात महत्त्वाचं आहे एकल यूज प्लास्टिक, एकदा वापरणारं प्लास्टिक हे भस्मासुरापेक्षाही वेगळा नाही, त्याही पेक्षा भयानक असुर आहे. याचा नायनाट कोणीही करू शकत नाही. 3 पिढ्या जरी गेल्या तरी ते प्लास्टिक तिथंच राहतं, ते संपत नाही, अशी परिस्थिती आहे. आपण म्हणतो ना, लहान होते मी, माझी आई मला दूध जबरदस्ती प्यायला द्यायची लहानपणी, आणि ते दूध प्यायचं तर पावसाळ्यात वगैरे दुधाला वास यायचा. म्हणजे आई वास यायला तेव्हा कवळ्या म्हणून तू द्यायचे, पिशवीतून दूध द्यायचे नाही, आणि त्या दुधाला वास यायचा. आई म्हणजे आणि आज गाईने काहीतरी खाल्लं असेल, वैरण मध्ये काही जास्त दिलं असेल, त्याचा वास येतो. म्हणजे लहान वयात मला कळायचं की गाईने काय खाल्लं त्याचा दुधाला वास येतो. एखादी बाळंतीण जर घरात असेल तर आपण तिला पंचपक्वान्न काही मसाला खाऊ देत नाही. आपण काय करतो, बाबा तू बदामाचा शिरा खा, तू काय असं पथ्याचं जेवण देतो, आयुर्वेदिक गोष्टी देतो. का तर तिच्यावर त्या बाळाचं संगोपन असतं. जर आईने पोट काही खाल्लं तर त्याचा परिणाम बाळावर होतो. कसं काय होतो, तर तो आईचं दूध प्राशन करतो. मग आपली माता पृथ्वी आहे, तिच्या पोटात जे आहे त्याचा परिणाम आपल्याला होणार नाही का? पूर्वी हजारो वर्षापूर्वी भूकंप आले, ज्वालामुखी झाले, झाडं पोटात गेले, जमिनीच्या उतरात गेले, ते आज आपण कोळसा म्हणून वापरतो. म्हणजे जे सृष्टीने केलेलं असतं ते सगळं आपल्याला वापरायला येतं, पण जे माणसाने केलेलं वेस्ट आहे ते मात्र काही वापरायला येत नाही. आणि म्हणून जे आपण पेरतो ते उगवतो. आता आपण कुठेतरी प्लास्टिक पेरायला लागलो. प्रचंड गंभीर परिस्थिती आहे, हसण्याचा विषय नाही, गंभीर हा विषय सहज घेण्याचा नाही, अत्यंत गंभीर विषय आहे. आणि त्यामुळे आता मी मध्य प्रदेशला गेले होते, त्यांची खूप इच्छा होती पुण्यश्लोकांच्या देवीच्या कार्यक्रमाला मी यावं. आदरणीय आरती जिजा यांचं निधन झाल्यावर 3 दिवस इथे थांबले. कार्यक्रम मी रद्द केला, पण ते म्हणे हमको पंकजा ताई चाहिए, आणि म्हणून त्यांनी कार्यक्रम पुढे ढकलला. मी जबलपूरला गेले, इकडनं मी गेले जबलपूरला, वीणा घाट आहे, तिथे नर्मदा नदी आहे. एक प्लास्टिकचा पिशवी मला आढळते. मी मध्य प्रदेशच्या स्वच्छतेचं कौतुकच करते. मध्य प्रदेशमध्ये इंदोर आणि भोपाळ या नगरपालिकेला 10 वर्ष झाले नंबर 1चं देशातलं पारितोषिक मिळतं. कुठेच कचरा नाही. पण महाराष्ट्रामध्ये मात्र आपल्याला ती परिस्थिती बघायला मिळत नाही. अनेक ठिकाणी निवडणुका नाही झालेल्या आहेत, प्रशासक आहेत, त्यामुळे मग ते काही झाले की लोक म्हणतात त्यांनी काम नाही केलं, त्यांनी काम नाही केलं. त्यांनी त्यांचं काम करावं, नाही केलं तर आम्ही त्यांचं बघू, पण तुम्ही तुमचं पण काम केलं पाहिजे. त्यामुळे आता एक निश्चय सगळ्यांनी करायचा. मी शिवशक्ती परिक्रमा केली होती. या शिवशक्ती परिक्रमेमध्ये मी काय केलं होतं, सगळ्या तीर्थक्षेत्रांचं, शक्तीपीठांचं दर्शन घेतलं होतं. त्यांनी काय बदल झालं, कोणाचं काही झालं का, काही कशासाठी झालं? कधी कधी माणसामधला आतला अंतरात्म्याची ऊर्जा संपत असते. मॉरल नसतं कार्यकर्त्यांमध्ये, मॉरल वाटतो, उत्साह झाला कार्यकर्त्यांना. पण त्या शिवशक्ती परिक्रमेचं असं आहे आता की कुठलाही मी कार्यक्रम करते तर त्याची सुरुवात शिवशक्तीपासूनच होते. म्हणून मी आपल्या देवस्थानांनाच साथ घातली. मी दगडूशेठ हलवाई गणपतीपासून पुण्यामध्ये सुरुवात केली, मी मुंबईमध्ये सिद्धिविनायकापासून सुरुवात केली, आणि आपल्याकडे नक्की निश्चितच आपल्या वैद्यनाथ प्रभूपासून सुरुवात केली. मंदिरांमध्ये सगळ्यात जास्त प्लास्टिकचा वापर, कारण लोक प्लास्टिकच्या पिशवीत फुलं घेऊन येतात, जाताना प्रसाद प्लास्टिकच्या पिशवीत घेऊन जातात, प्लास्टिकच्या पिशवीत आपण दूध देवावर टाकतात, प्लास्टिकच्या पाण्याच्या पिशव्या इथे वेगवेगळे लोक पिण्याच्या पाण्याच्या सणावाराला, श्रावण सोमवारी, शिवरात्रीला वाटत राहतात. जर मंदिरांनी ठरवलं की माझ्या परिसरामध्ये प्लास्टिकचा वापर आम्ही करू देणार नाही, फार मोठं योगदान आहे. त्या गरीब पूल घेणाऱ्या माणसाला परवडत नाही प्लास्टिकची पिशवीच घ्यावी लागते. त्याला काही पिशवी विकत घेता येत नाही. आणि मशीन आमच्या बोर्डात दिली आहे, तर तुम्हाला लगेच मशीन म्हणलं की कार लगेच बऱ्याच लोकांच्या बोलले, अरे याच्यात मशीन आहे, वेल्डिंग मशीन आहे, कुठेतरी खरेदी झाली असेल, चांगला व्यवसाय आहे. तर सध्या लोक खोदून पर्यावरण पशुसंवर्धन काय लाभ शोधायला, तसं काही नाही आहे. ती मशीन मी खरेदी केली नाही. ती मशीन काय आहे मला माहिती नाही, माझ्या मंत्री व्हायच्या आधी खरेदी झाली असेल किंवा CSR मध्ये कोणीतरी दिली असेल, त्याची माहिती मी मागवलेली आहे. ती मशीन चांगली आहे, शहरामध्ये उत्तम कामाची आहे, बाहेरच्या येणाऱ्या दर्शन घेणाऱ्या लोकांसाठी कामाची आहे. की तुम्हाला प्रसाद घेऊन जायचे, तुम्ही तिथे 10 रुपयाचं कॉईन टाका, ती पिशवी घ्या, त्याच्यात सगळा प्रसाद घ्या आणि जा. जो माणूस इथे येण्यासाठी तुमच्या घरात खर्च करतो तो 10 रुपये अजून करेल, पण रोज इथे दर्शनाला येणाऱ्याला काय गरज आहे त्या मशीनची? तुमच्या घरून तुम्ही पिशवी घेऊन या, कापडाच्या
पिशवीचा प्रसार करणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून मी तुम्हा सर्वांना विनंती करेन की तुम्ही इथून पुढे माझ्या सत्कारासाठी कृपा करून ते बुके प्लास्टिकच्या पिशवीत घेऊन येऊ नका. प्लास्टिकच्या पिशवीसाठी रामटेक बंगल्यावर यशस्वी बंगल्यावर प्रवेश नाही. तर जो प्लास्टिकची पिशवी घेऊन येईल त्यालाही प्रवेश नाही. ते प्लास्टिक लगेच काढलं तिथंच जायचं काम नाही. तुम्ही लोक गेल्यानंतर रात्री माझ्या घरात स्वच्छता झाल्यावर इतका प्लास्टिक उचलावं लागतं मला. तर माझ्या घरातून लोकांसंगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे भाषण कसा उपयोग आहे. माझ्या घरातून मी प्लास्टिक बंद केली. माझ्या घरात आता भाज्या कपड्याच्या पिशव्यात आल्या पाहिजे, फुलं कपड्याच्या पिशव्यात आली पाहिजे, कुठल्याही वस्तू कपड्याच्या पिशव्यात आल्या पाहिजे. आणि त्यासाठी मी लोकांना असं आवाहन केलंय की मी कुठल्याही कार्यक्रमाला जाईन तर तुम्ही मला शाल, श्रीफळ, बुके वगैरे काही देऊ नका. 11 कपड्याच्या पिशव्या द्या. त्या पिशव्याने जमा करेल. कोणी प्लास्टिक घेऊन आले की त्याला बाबा हे घे कपड्याची पिशवी. त्याच्या आधी सुरुवात करून काय करता येईल, तुमच्या घरामधलं सगळं प्लास्टिक बाजूला काढा. नगरपालिकेच्या लोकांना बोलवा आणि हे प्लास्टिक त्याची विल्हेवाट लावणाऱ्या लोकांना घेऊन जाण्यासाठी आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे. नगरपालिकेची बैठक नंतर घेईनच. प्रत्येक गल्लीगोळामध्ये NGOनी, स्वयंसेवी संस्थांनी, नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी अशा प्रकारच्या प्लास्टिक येणाऱ्या मी 1.5 ते 3 दिवसामध्ये गोळा करा आणि त्याची विल्हेवाट लावणाऱ्या लोकांकडे ते द्या. आता प्लास्टिकचे चहाचे कप, प्लास्टिकच्या त्या प्लेट हे सगळं बंद झालं पाहिजे. आणि मी पण प्रयत्न करेन. आता मी गोपीनाथ गडावर कार्यक्रम आहे, महाराजांचं कीर्तन आहे, भोजन आहे, मी विनंती केली कोणीही प्लास्टिक तिथे येऊ नका. पण काही प्लास्टिक मुद्दामूनच आणतात, तिथे टाकतील, त्याचा व्हिडिओ घेतील, हे चालत राहणार आहे. पण मी सांगितले प्लास्टिकच्या पिशव्या, प्लास्टिकच्या प्लेट्स वापरू नका. थोडं 5 रुपये महाग पडेल, पण जे महाग आपल्याला पडायला त्याच्यापेक्षा खूप कमी. खूप भयंकर परिस्थिती भविष्यामध्ये उद्भवली जाईल. आज मी मेरू पर्वताकडे बघते किंवा आपल्या आजूबाजूच्या डोंगराकडे बघते, मला फार वाईट होतं. सगळे डोंगर तोडले तो कोणी तोडले त्यांनी, डोंगरच तोडून टाकले. अरे डोंगर नाही, वृक्ष नाही तर कसं चालेल हे सगळं. एखादी बिल्डिंग तोडली तर बिल्डिंग बनवू शकतो, पण डोंगर बनवू शकत नाही आपण. आज तुम्हाला वाटते कौतुक आम्ही झाडं लावायला, किती झाडं जगतात त्याच्यातले, कारण जमिनीमध्ये काहीच नाही जीव राहिलेला. कारण जीव केव्हा राहील, जमिनीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता नाही. तुम्ही जर तोडफोड केला तर ती जमीन सरकत जाईल. गंभीर विषय हे आपल्याकडच्या लोकांना ऐका वाटत नाही. काय ज्ञान दिले ते बोला, एका रस्त्याचं बोला, सिमेंट रस्त्याचं बोला, हेच आपल्याला वाटतंय. हे नाही, हे पण महत्वाचं आहे, हे पण काम आहे, हे आपण केलं पाहिजे. आणि म्हणून वैद्यनाथ ट्रस्टनी मला सहकार्य करावं. इथे जेवढे लग्न होते, लग्नामध्ये लोक दागिने देतात, लग्नामध्ये लोक मानपान देतात, फुलं देतात, फ्रीज देतात, TV देतात. अक्षरशः होत असं म्हणतात त्याची स्पर्धा असते. काही ते बंदच होत नाही. ते गेली ना बोलली बिचारी पिंपरी चिंचवडमधली आगाऊची. आपण त्याचं वरचेवर कमी व्हायचं तर वरचेवर जास्तच व्हायचं. म्हणजे आता मी बघते आमच्या मित्रांचे पोरांचे लग्न, बापरे असलं लग्न. आमचे लग्नाचे साईज मोठे होते पण त्याच्यामध्ये असं वाया चाललंय, वैभव चाललंय असं नव्हतं. गरीब लोक जेवत होते. हे जे वरचेवर चाललंय हे जरा कठीण. तर तुम्ही लग्न ज्यांना हॉल देणार आहे त्यांना प्लास्टिक, केटररला प्लास्टिक बंद, लग्नाला प्लास्टिक बंद, हे तुम्ही करा. प्लेट बँक सुरू करा. मी महाकुंभला गेले होते, करोडो लोक, जगात कुठे नाही आले एवढे लोक महाकुंभला आले, पण मी कचरा म्हणून पाहिला नाही. मी प्लास्टिक साठी त्यांनी खूप चांगलं प्रयोजन केलं होतं आणि त्यांनी प्लेट बँक सुरू केली. ज्यांना कोणाला डोनेशन द्यायचंय ना त्यांनी स्टीलच्या प्लेट डोनेशन द्या. स्टीलच्या प्लेटच्या जेवढं आपण प्रचार करू म्हणजे ह्या प्लास्टिकच्या प्लेट बंद होतील. छोटे छोटे विषय आहेत. आता जे खाते तेच मला काम करावं लागेल. महसूल असतं तर महसूल सारखं बोलले असते, ग्रह असतं ग्रह सारखं बोलले असते. काय मग त्याचं PWD पण तुम्ही पर्यावरण खाते आणि मला खूप कौतुक वाटतं. ज्या गोष्टींना व्यक्त होता येत नाही ते खातं आपल्याला मिळालेलं आहे. आणि पशुसंवर्धन खाते, ज्या गोष्टींना व्यक्त होता येत नाही त्या प्राण्यांसाठी आपण काम करतोय. तर हे खूप चांगलं काम आहे. तर आपण सर्वांनी पहिले तर आपण निश्चय करा इथे की आपण प्लास्टिक वापरणार नाही. नुसतं नका मानाडू लावू, खरंच निश्चय करा. एकच यूज प्लास्टिक आपण बंद करा. आपण त्याचं जास्त प्रचार प्रसार करा. मंदिरामध्ये, हॉस्पिटल, मी काल डॉक्टर शालिनी करारांना म्हणले माझ्या आईला बरं नव्हतं का, तर रात्री सलाईन द्यावं लागलं. प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये सगळे सलाईनचे बॉटल येईल. हे प्लास्टिक बंद तिकडे होत आहे. आता आम्ही आमच्या दवाखान्यात बंद करणार. आम्ही सगळ्या डॉक्टर्सची बैठक घेऊ आणि मेडिकल स्टोर, तुम्ही मेडिकल स्टोरमध्ये औषध घ्यायला जाते कशात देतात, त्या पॉलिथिनच्या पिशवी बंद करा. एक गोळीचं पाकिट दुसरी पिशवी कशाला येतात.
खिशात ठेवा, हातात घ्या, गाडीमध्ये एक पिशवी कपड्याची लावून द्या. हे फार फार महत्वाचं आहे. हे प्लास्टिक सगळीकडे जाऊन तुमतं आणि त्यांना नष्ट करणं. आज मोठे मोठे डोंगर झालेत मुंबई, पुणे, संभाजीनगरमध्ये कचऱ्याचे, आणि आम्हाला प्रश्न पडला आम्ही त्याचं काय करावं, कारण कचऱ्याच्या मध्ये असलेलं प्लास्टिक संपतच नाही. त्याला लिगेसी वेस्ट म्हणतात. त्याच्यावर फार मोठं गंभीर असा प्रश्न शासनासमोर निर्माण. परवा अजितदादा पवारांनी माझा पुण्याला कार्यक्रम होता, हा विषय मी मांडला. मी देवेंद्रजी फडणवीसांनी हा विषय मांडला. मी त्यांना सांगितलं याच्यावर निर्णय घेतला पाहिजे. हे प्लास्टिक बनवतात कुठे? झोपडपट्ट्यांमध्ये, इलिगल ठिकाणी बनवतात. हे बनवायला पण परवानगी नाही आहे शासनाची. हे कायच आहे. हा पण एक प्रकार आहे ना की आपल्या सगळ्या प्रशासनाला मदत करायचा. त्यामुळे ते बंदीवरच आपण म्हणजे बनवण्यावर बंदी केली पाहिजे, त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. म्हणजे येणारच नाही मार्केटमध्ये, पण जे आता आहे ते संपवण्यासाठी तुम्हाला सगळ्यांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. त्यामुळे तुम्ही सर्वजण स्वतःही बंद करा वापरणं, दुसऱ्यालाही प्रेरित करा. तुम्ही वकील सांगा प्लास्टिकच्या पिशव्या वापरू नका, शिवांनी तुम्ही मंदिरात वापरू नका, तुम्ही बँकेत वापरू नका. आपल्या जेवढ्या संस्था आहेत त्यांना तर सुरुवात करा. लोकांना काय सांगायचं, तर हे सगळं बंद केलं तर नक्कीच आपल्याला भविष्यामध्ये परिणाम मिळेल. नाही तर आपल्या मुलांना 20 वर्षानंतर ऑक्सिजन मास्क लावून फिरावं लागेल, पाण्याचा गोळी घ्यावी लागेल, आंघोळीची गोळी घ्यावी लागेल. ही परिस्थिती निर्माण होईल. फार गंभीर परिस्थिती निर्माण व्हायची नसेल तर आपल्या सर्वांना ह्याच्यामध्ये योगदान द्यायचे. आपण सर्व मोठ्या संख्येने आला तर कार्यक्रम अत्यंत छोटा होता, 10-20 लोकच यावे असा होती, पण चांगले असं तुम्ही लोक आलात. तुमचे सगळ्यांचे मी आभार व्यक्त करते, ट्रस्टचे आभार व्यक्त करते. आणि आपण हे कार्यक्रम आजच बोर्ड लावून आपल्या सगळ्या बँकेत वगैरे याची सूचना जारी करावी अशी विनंती करते. बाकी आपले कंपोस्टिंग असेल, फिल्ट्रेशन असेल, हे तर आपल्या आराखड्यामध्ये आम्ही करतच आहोत. ते जातील लक्ष करून पाहून घेण्यासाठी प्रयत्न करेल. म्हणूनच आपल्याला विनंती करते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जय जय. आपल्या तीर्थक्षेत्राचा अभिमान आपण बाळगला, आपल्या इथे असण्याचा अभिमान बाळगला. अनेक प्रश्न